नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय खानदेश. तर कशा आहात तुम्ही? आम्ही पण मजेत. तर तुम्हाला मी परवाच्या व्हिडिओमध्ये बोलली होती, साड्या दाखवल्या होत्या, पण या ताईच्या त्या साड्या नाही आहेत, त्या ताईच्या बहिणीच्या साड्या आहे आणि सेम साड्या आहे, फक्त कलर अलग अलग आहे. तर त्या ताईच्या बहिणीच्या ब्लाऊज शिवले मी, तर ते तुम्हाला पहिले दाखवते, मग ते त्याच्या झाल्यानंतर मी तुम्हाला ते पण ब्लाऊज दाखवेल. तर हे बघा, ही मी शिवलेली बघा, आता न्यू ट्रेंडिंगमध्ये मागे चालू होती. तर बघू शकता तुम्ही, इतकी छान आली, इतकी छान जुन्या पण आल्या आहे बघा. तर ऐसे लटकन लावले मी, लटकन म्हणजे ते लेसलाच होते आणि त्या ताईने बी मला सांगितलं होतं की ताई मला फॅन्सी ब्लाऊज पाहिजे. तर बघू शकता तुम्ही किती छान पडले आहे. तर बाईच्या जातीने काही पण करायला पाहिजे, हे माझी पण इच्छा होती पहिल्यापासून, म्हणून मी पण ब्लाऊज शिवते आणि चांगल्यापैकी मी पण पैसे कमवते. जास्त मी शिलाई घेत नाही. तर ह्या ब्लाऊजची शिलाई आहे फक्त आणि फक्त 250 रुपये. बघू शकता तुम्ही, गळा पण मागे पानगळा घेतला आहे. तो घातल्यानंतर फिनिशिंगमध्ये दिसेल, तो असा दिसणार नाही, कारण ते असं तर चोडामोडा दिसतं म्हणून ते काही एवढं खास दिसत नाही, पण घातल्यानंतर खूप छान दिसतो हा पानगळा पण. तर त्या ताईचं हे ब्लाऊज आहे तर मेहंदी कलरचं. तर मेहंदी फंक्शनमध्ये घालण्यासाठी येते ताईचं. तर या हे पण असे शिवले पाहू शकता तुम्ही. तर त्या ताईने सगळ्या ब्लाऊजांचे फॅन्सी सांगितल्या होत्या, तर मी फॅन्सी शिवले त्या ताईंचे ब्लाऊज. तर बघू शकता तुम्ही, ते या ब्लाऊजची शिलाई 200 रुपये. मागे पण गळा फॅन्सीच घेतला आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि कुठलाही गळा, कुठलीही साडी घातल्यानंतरच छान दिसते, असं हातामध्ये छान दिसत नाही. तर बघू शकता तुम्ही. आणि हे आहे लग्नाच्या दिवशी घालायची त्या ताईची साडी. तर हा पण गळा खूप छान आहे आणि शिवलेस पण खूप छान आहे त्याशी. हे बघा, पाहू शकता तुम्ही. गळा तर असा आहे, तर त्याला दोरी बांधल्यानंतरच तुम्हाला कळेल, तर तसं काही कळणार नाही. थांबा, मी दाखवू शकते तुम्हाला. तर मला कमेंट करून पण सांगा माझे ब्लाऊज कसे शिवलेले आहे. तर हे बघा, हा असा गळा आहे आणि त्याची हे लटकन शिवलेले आहे मी. हे बघा, असं फिनिशिंग मतलब घातल्यानंतर खूप फिनिशिंग येते या गळ्याला, असा काही दिसणारच नाही. आणि हे बघा, लटकन शिवलेले आहे मी. तर हे तुम्ही म्हणशाल हे पिंक कलरचं का लावून दिलं, तर त्या साडीमध्ये पिंक कलरची बॉर्डर आहे, म्हणजे साडी पिंक कलरची आहे, काठ हिरव्या कलरची आहे, म्हणून ते तसं दिसते. हे बघा, इथं बटन लावायचं बाकी आहे, मी अजून बटन लावेल. आणि त्या ताईची अशी शिवलेली मी, हे पण लांब बाईच आहे, बघू शकता. त्या ताईचं माप थोडं मोठं आहे म्हणून मला काही कम्फर्टेबल बसत नाही आहे ते, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी घालून पाहते. हे तिसरं ब्लाऊज आणि हे चौथं ब्लाऊज. तर बघू शकता तुम्ही, हे हळदीच्या टायमाला घालण्यासाठी त्या ताईची साडी. तर ही आहे येलो कलरची साडी आणि त्या ताईने शिवलेलं आहे ग्रीन कलरचं, कारण ग्रीन कलरचे काठ होते. तर बघा, हा मागचा गळा आहे, बघू शकता. हे बटरफ्लाय बनवलं आहे मी, त्याच्यामध्ये फूल टाकलं आहे आणि छानशी अशी दोरी लावलेली आहे, बघू शकता. एक मोठी एक छोटी, म्हणजे ते घालून खूप छान दिसेल. आणि हा जो आहे हा व्ही आकार येईल घातल्यानंतर, तर एकच नंबर दिसेल. मी घातलं असतं पण माझ्या मापाचं नाही, म्हणून मी काही घालू शकले नाही. आणि ही आहे पपबाई. तर ही पपबाई अशी आहे, तर त्या ताई घालतील ना तेव्हा त्या ताईंना बरोबर समजेल. हे बघा, हा असा पप येईल, इकडच्या साईडचा नाही येत पण इकडच्या साईडचा येईल असं वाटतं मला, म्हणजे ते कॅमेरामध्ये बरोबर दिसेल. बघा तुम्ही, हा असा पप आहे. तर फिटिंग केल्यानंतर तो पप बरोबर वरती येतो, हा असा फिटिंग केल्यावर येईल, कारण मी पण पतली आहे म्हणून मला काही एवढं खास जमलं नाही ते. तर बघू शकता तुम्ही, असा पप आहे, ते ताईला बरोबर येईल ते. तर हेच शिवले ते मी 4 ब्लाऊज. आज आहे तुमचा मंगळवार, तर मंगळवारच्या दिवशी मी हे 4 ब्लाऊज शिवले. तर बाईच्या जातीने काहीतरी करावं अशी माझी पण इच्छा आहे आणि तुम्हाला पण सांगावं. तर तुम्ही पण असं काहीतरी करा, नवनवीन काहीतरी आणा, कुठलंही करा, त्याला काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. काही पण केलं तर आपण पैसे कमवू शकतो, आणि बाईच्या जातीने थोडेफार कमवायला पाहिजे, कारण आपल्याला कोणी स्वतःची हाऊस मौज फेडायला कोणी येणार नाही. आपण स्वतः जर पैसे कमवले तर आपली स्वतःची हाऊस आपण स्वतः पुरवू शकतो. बघू शकता तुम्ही.
आणि तुम्ही म्हणत असाल तर किती दिवसापासून ब्लाऊज शिवते मी? कमीत कमी आता मला अंकलेश्वरमध्ये 5 वर्ष झाले, माझ्या घराला घ्यायला 4 वर्ष झाले. मी 4 वर्षापासून या नवीन सोसायटीमध्ये ब्लाऊज शिवते आणि माझे कस्टमर पण छान आहे, कारण कस्टमर मला काही म्हणजे असं कॉम्प्रोमाइज करत नाही. जेव्हा बी मी ब्लाऊज सांगितलं असेल त्यांनी अर्जंट करून देत आहे, मी तेव्हा अर्जंट करून दिले. तर कसे वाटले का मला ब्लाऊज कमेंटमध्ये सांगा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.